मित्रांनो, KDS 992 याची उगवण कशी झाली आणि तुम्हाला त्याच्या बाबतीतच आपण सोबत GS 335 ह्या साईडला पेरलं होतं हे सुद्धा दाखवणार आहे. दोन्ही वाहनातला फरक आणि कोणतं वाहन चांगलं उत्पादन देतं, कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या वाहनाची निवड केली पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपल्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि ॲग्री सरकार चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या. खाली सबस्क्राईब बटन आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर दोन प्लॉट आहेत. एक आहे KDS 992चा आणि ह्या साईडला जो आहे तो आहे GS 335. हे बघा GS 335. आता कोणतं वाहन आपण कोणत्या दिवशी पेरलं, तर बघा ही जी पेरणी आपली KDS 992ची ही आहे 24 तारखेची पेरणी. 24 तारखेला आपण दुपारी ह्याची पेरणी केली होती आणि उताराला आडवी पेरणी केली. त्या साईडला चढ आहे आणि ह्या साईडला सगळा जमिनीचा उतार आहे. उताराला आडवी पेरणी का केली, तर ओलावा टिकून राहील. ह्या वर्षी पावसाचे खंड सांगितले आणि कमी पावसाचं सांगितलं. त्यात पुन्हा GS 309 आपलं हे KDS 992 जे वाहन आहे ह्याला थोडंसं पाणी जरा जास्त लागतं. त्यामुळे आपण ह्याची उताराला आडवी पेरणी केली आणि एकरी जे बियाणं पाडलं बघा आपण, ते पाडलं 24 किलो एकरी. म्हणजे 22 किलो पडलं असेल. 8 तासामुळे थोडंसं 2 किलो वाढलं. असं 24 किलो आपण जे आहे तर KDS 992 हे पेरलं होतं आणि एक समान चांगली उगवण झाली. आता कुठं कुठं जिथं आपले असे बेरे वगैरे भरले तर अशा ठिकाणी आपण आता टोकन पण चालू आहे आपली. आता हे झालं मित्रांनो KDS 992. आता तुम्हाला मी GS 335 त्याची उगवण जरा दाखवतो. तर बघा, तर हे GS 335 मित्रांनो 18 जूनची ह्याची पेर आहे आणि हे सुद्धा असं नंबर 1 वापलं आहे. GS 335ला थोडीशी वाढ जरा फास्टच राहते KDS 992 पेक्षा. आता दोन्हीमध्ये जर विविधता किंवा समानता जर काय तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर GS 335 आणि KDS 992 साधारण एकाच वेळेस काढण्यात येतात. म्हणजे 95-90 दिवस किंवा जास्तीत जास्त KDS 992ला थोडासा जरा 100-1 दिवसाचा कालावधी लागू शकतो. म्हणजे 4-5 दिवस का होईना आधीच GS 335 आपलं काढायला येतं. आणि जुनं वाण आहे, जवाहर विद्यापीठाने प्रसिद्ध केलेलं आहे. आणि काय ह्या वाहनामध्ये फक्त काय उत्पादन ह्याचं दरवर्षी समानच आढळून येतं. म्हणजे असं नाही की एखाद्या वर्षी पाऊसकाळ कमी आणि पाऊसकाळ जास्त आहे तर ह्याने उत्पादन कमी दिलं, असं काही नाही. सरासरी उत्पादन ह्याचं जे 8 ते 10 क्विंटल येतं एकरी, तेच सर्व शेतकऱ्यांना मिळून राहतं. फक्त याच्यामध्ये काय की जुनं वाण असल्यामुळे जरा रोगाला जे आहे ते असं बळी पडतं. आता तुम्हाला जर दाखवायचं झालं तर बघा, ह्या असे सोयाबीनचे पानं कुरतडले दिसत आहेत तुम्हाला अशी, म्हणजे आळीचा वगैरे अटॅक ह्याच्यावर थोडासा दिसून येतो. बाकी GS 335 स्वस्तसुद्धा आहे. आता ह्याचं प्रमाण काय वापरलं होतं आपण एकरी पेरणीला, तर हे जरा दाट पेरावं लागतं. तर आपण जरा 30 किलोपर्यंत ठेवला होता त्याचा एकरी, म्हणजे 30 किलोचीच बॅग येते ही GS 335ची. तर आपण काय केलं की 28-27 किलो एकरी GS 335 पाडलं. आणि KDS 992 जे आहे, आता ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर उत्पादन जर काढायचं म्हणलं तर आपल्याला KDS 992चं चांगलं उत्पादन मागच्या 3 वर्षापासून देते. आणि GS 335 आपण बऱ्याच वर्षापासून म्हणजे 2013-14 पासून GS 335 पेरतो. आता हे KDS 992ला कसं आहे, ह्याला फवारण्या वगैरे जर व्यवस्थित केल्या तर हे उत्पादन चांगलं देतं. जमीन चांगली निवडली आणि खत वगैरे व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याच्यापेक्षा 2 क्विंटल का होईना माल हे जास्तच देतं. आणि दानासुद्धा ह्याचा टपकळ आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की कोणतं वाण उत्पादन चांगलं देतं, कुणी म्हणतं दुसरं देतं, कुणी मालविकास सांगतं, कुणी नाही म्हणतं 33-44 ग्रीन गोल्डचं चांगलं देतं. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक सोपा उपाय सांगतो की कुठलं वाण आपल्याला उत्पादन चांगलं देऊ शकतं. तर बघा, 100 ग्रॅम आपल्याला समजा KDS 992 घ्यायचं बिया, 100 बिया घ्यायच्या KDS 992च्या आणि 100 बिया ज्या आहेत तर ते घ्यायच्या GS 335च्या. आणि मग दोन्हीचं वजन करायचं. तुम्हाला त्या 100 बियामध्ये नक्कीच KDS 992 ह्या वाहनाचं वजन जास्त आढळून येईल. तर अशीच उत्पादन क्षमता ही बघितली जाते कुठल्याही वाहनाची. तर सर्व प्रकारे आणि जर तुम्हाला मेहनत करायची तयारी असेल तुमची तर तुम्ही KDS 992 हे वाहन लावू शकता. फक्त याच्यामध्ये काय की येलो मोजॅकचा अटॅक जरा आढळून येतो आणि तो सुद्धा एक साधारण 50-60 दिवसानंतर दिसतो. पण त्याला तुम्ही जर सुरुवातीला चांगली बीज प्रक्रिया वगैरे केली असेल थायमेक्टोझोनची, तर पांढऱ्या माशीमुळे येलो मोजॅक येणार नाही. किंवा फवारण्या वगैरे जर तुम्ही व्यवस्थित घेतल्या तरीसुद्धा ह्याच्यावर अटॅक कमी होतो. पण उत्पादन मात्र ह्याचं चांगलं आहे. आणि ह्याला लई दाट पेरणी करून जमत नाही, सप्तळच पेरणी करायला. तुम्ही 18-20 किलो जरी पाडलं तरीसुद्धा जमतं आहे. किंवा मग टोकननी तर अतिशय उत्तम रिझल्ट देतो. बघा, एकदम असं सप्तळ पेरणी आपली. अजून काही ठिकाणी असं उगवावं लागले, ह्याचे असे अंकुर आहेत असे उगवायला लागले. तर अजून पूर्ण उगवलं नाही. आपण उतारालाच आडवी पेरणी केलेली. दरवर्षी काही ना काही नियोजन करतो. आता हे सगळं GS आपलं KDS 992 हे सगळं आहे. खाली बघा, इथं बघा, तिथं सुद्धा आपला गडी सुरेश टोकन करतोय सोयाबीनची.
तुम्ही सुद्धा मित्रांनो असं नियोजन करू शकतात आणि आपल्या सोयाबीनमध्ये उत्पादन वाढवू शकता. अशा प्रकारे नियोजन करून सोयाबीनमध्ये उत्पादन वाढवू शकतात. आपल्या ॲग्री सरकार चॅनलला नेहमीच सोयाबीनबद्दल व्हिडिओ येत राहतात आणि आपण नवीन नवीन प्रयोग दरवर्षीच करत असतो. कमी खर्चामध्ये कसं उत्पादन काढायचं, कोणत्या फवारण्या घ्यायच्या, काय नाही, सगळंच नियोजन आपल्या चॅनलवर असतं. तर आपल्या चॅनलला जॉईन नक्कीच राहा. ॲग्री सरकारला सबस्क्राईब करून घ्या नसेल घेतलं तर. आणि शेतीविषयक माहिती तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील, तुमचं कोणतंही पीक असू द्या, तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकतात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला जाताना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.